जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला कमेंट्स येत आहे, व्हॉट्सअपला मेसेज येत आहे, खूप जणांची कॉल येते की सर MSPT डिप्लोमा 2026 चा रिझल्ट केव्हा लागणार. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं जेन्युइन उत्तर तुम्हाला मी देऊन देतोय आणि याच्या पुढे काय करायचं हे पण तुम्हाला सांगतोय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या 2-3 दिवसामध्ये बरेचसे फेक लिंक्स येत आहे की रिझल्ट लागला, क्लिक करा, सीट नंबर टाका, तुमचा रिझल्ट दिसून जाईल. असं होतंय, तुम्ही बघितलं पण असेल, ठीक आहे ना. पण बघा फेक लिंक पासून थोडं सावध व्हा, कारण सध्याचं युग थोडं कठीण चालू आहे. मुलींना सुद्धा, माझ्या ज्या बहिणी आहेत त्यांनी सुद्धा सावधान, कोणत्याही फेक लिंकवर क्लिक करू नका. रिझल्ट लागला तर तो कसा बघायचा सर्व काही सांगतो. तर बघा, सर्वात पहिला मुद्दा असा की सर्वात पहिले एकदम जुन्या काळात काय व्हायचं माहिती काय, की डिप्लोमाचा रिझल्ट ज्यावेळेस अपलोडिंगला जायचा ना, तर आम्हाला समजून जायचं. मग आम्ही विद्यार्थ्यांना सांगायचो की बाबा रिझल्ट अपलोडिंगला गेलेला आहे, थोड्या वेळात रिझल्ट लागून जाईल. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मग त्यानंतर झालं काय की MSBT काय करायला लागलं की आपल्या रिझल्टची ऑफिशियल डेट आणि टायमिंग हे आपल्या वेबसाईटवर दाखवायला लागलं. बरोबर आहे. पण आता त्यांनी अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाहीये. मग सर रिझल्ट केव्हा लागणार, कारण अकॅडमिक कॅलेंडरनुसार 3rd वीक ऑफ जून सांगितलं गेलेलं होतं आणि 3rd वीक ऑफ जून सुरू सुद्धा झालेला आहे. पेपर चेकिंग करून झालेले आहे, ऑनलाईन मार्क सर्व 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 करून झालेलं आहे. फक्त आता रिझल्ट लागण्याचा थोडा वेळ आहे. तर बघा, आतापर्यंत कोणत्याही शिक्षकाला माहिती नाही की रिझल्ट केव्हा लागणार, कारण या सर्व गोष्टी गुपित होत चाललेल्या आहेत. ठीक आहे ना. तर बघा, ऑफिशियल अपडेट तुम्हाला येईल वेबसाईटवर, आणि जर वेबसाईटवर नाही पण आले ना, तर ज्या वेळेस लागेल त्यावेळेस नक्की मी तुम्हाला सांगून दिलं. तर काळजी करू नका, जास्त पॅनिक होऊ नका. बघा, पेपर तुमचे सर्व लिहिले गेलेले आहे. आता मार्कांमध्ये काही फरक येणार आहे का, नाही. मग कशाला टेन्शन घेताय. आणि हो, रिझल्ट कसा चेक करायचा, फक्त गुगलवर फक्त MSBT एवढंच टाकायचं. बघा, मी तुम्हाला आता पण सांगतोय, कोणत्याही फेक लिंकवर क्लिक करू नका. व्हॉट्सअप, नंतर इंस्टाग्राम, टेलिग्राम या सर्व हॅक होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे ना. बघा, माझ्या लहान लहान बहिणी आहे, माझे लहान लहान भावंड आहे, बऱ्याचशा या गोष्टींपासून मग तुम्हाला सावधान करण्यासाठी सांगतोय. फक्त गुगलवर MSBT टाकायचं, एवढंच टाकायचं, आणि 1 नंबरला जी लिंक येईल ना, या लिंकवर फक्त क्लिक करायचं, आणि त्यानंतर जी विंडो तुमच्या समोर ओपन होईल, जर अशी वेबसाईट आलं तर अजून रिझल्ट लागलेला नाहीये. पण जर समजा क्लिक केलं, या वेबसाईटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला डायरेक्टली शो होतं एंटर युअर सीट नंबर किंवा एंटर युअर एनरोलमेंट नंबर, बस असं लागलं म्हणजे रिझल्ट लागला समजा. तर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका, फक्त MSBT सर्च करायचं आहे. ज्यावेळेस रिझल्ट ऑफिशियली अनाउन्स होईल, मी सांगूनच देईल, आपल्या ऍप्लिकेशनच्या थ्रू, नंतर आपल्या युट्यूब चॅनलच्या थ्रू तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल की रिझल्ट लागला, चेक करून घ्या असं. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पॅनिक होऊ नका, फेक व्हिडिओजवर विश्वास ठेवू नका. आज लागला, उद्या लागला, अरे लागणार तर आहेच, कशाला टेन्शन घेताय. आणि हो, रिकाम्या लोकांपासून सावधान व्हा. युट्यूबवर आम्ही काही व्ह्यूज मिळवून काही असं काही कमवायला आम्ही काही आलेलो नाही. जी आहे इन्फॉर्मेशन ती जेन्युइन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. 2019 पासून जेन्युइन जे आपण काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर काळजी करू नका. जे फर्स्ट इयरचे विद्यार्थी असेल त्यांनी मस्त एन्जॉय करा, मूवी बघा, पिक्चर बघा, अजून 1-2 दिवस आहे. ठीक आहे ना. चला, असं लागलं तर लागून पण जाईल. ठीक आहे. सेकंड इयरचे विद्यार्थी जे इंटर्नशिपला गेलेले आहेत त्यांनी प्रॅक्टिकल्स, वर्कवर, आपल्या स्किल्सवर फोकस करा बेटा. ठीक आहे ना. आणि जे 3rd इयरचे विद्यार्थी आहेत, जे आता 3rd इयरचा लास्ट रिझल्ट ज्यांचा येत आहे, त्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच पुढे आपल्याला काय करायचं आहे. मग बघा, गव्हर्नमेंट जॉबसाठी स्टडी करायचा आहे का बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला निवडायचं, नेमकं करायचं काय आहे, या सर्व गोष्टींवर विचार करा. आणि याच्या पुढे तुम्हाला वेळ मिळणार नाहीये. एकदा का इंजिनिअरिंग लाईफ सुरू झाली की सर्वचे सर्व आपलं सुटून जाईल. बघा, आता वेळ आहे तर सर्व सर्चिंग करून घ्या, सर्व इन्फॉर्मेशन गॅदर करून घ्या. आणि इतर कोणतेही तुम्हाला काही मदत वगैरे लागली ना, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी शक्य होईल तेवढी सर्व मदत तुम्हाला करायसाठी रेडी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट लागल्यावर व्हिडिओ मी बनवेलच, काळजी करू नका, आणि एकदम बिंदास राहा, निवांत राहा, मस्तपैकी मस्त मुला राहा. ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. रिझल्टची अपडेट तुम्हाला ऍप्लिकेशन थ्रू लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन. पुढच्या सेमिस्टरच्या अभ्यासाला सुद्धा तुम्ही लागून जाऊ शकता. ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.